नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण महानगरपालिका अंतर्गत एएनएम आणि जीएनएम साठी भरती निघालेली आहे। तर ही भरती कशा प्रकारची होणार आहे, किती जागेसाठी होणार आहे आणि कोणत्या महानगरपालिकेमार्फत भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे, तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। ही जी भरती निघालेली आहे हे ठाणे महानगरपालिका अंतर्गत निघालेली आहे। तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ठाणे महानगरपालिका यामध्ये ही भरती निघालेली आहे। तर यामध्ये जीएनएम मेल फीमेल आणि एएनएम वाले विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात आणि जागा किती दिलेल्या तुम्ही चेक करू शकता। जीएनएम फीमेल 20 जागा, जीएनएम मेल 6 जागा आणि एएनएम 63 जागा। आणि यामध्ये जी पात्रता मागितली आहे जीएनएमसाठी बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम आणि रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे। आणि एएनएमसाठी जी पात्रता मागितली ते फक्त एएनएम आणि रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे। तर तुमची नियुक्ती या ठिकाणी एका वर्षासाठी केल्या जाणार। लक्षात ठेवायचं, एका वर्षासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे, हे तुम्ही आता व्यवस्थित चेक करून घ्यायची। मित्रांनो, यासाठी तुम्हाला अर्ज जो आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने राहणार आहे। तर अगोदर तुम्हाला या ठिकाणी हा गुगल फॉर्म जो दिलेला आहे हा गुगल फॉर्म भरावा लागेल। हा गुगल फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढायची। प्रिंट काढल्यानंतर त्याला संपूर्ण डॉक्युमेंट लावायचे, जे तुम्हाला डॉक्युमेंटची गरज आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल। आणि महत्त्वाचा तुम्हाला डीडी पण या ठिकाणी लागेल। ठीक आहे, डीडी तुम्हाला या ठिकाणी काढावा लागेल। तो आहे ओपन कॅटेगरीला 750 रुपये आणि मागासवर्गीयांना 500 रुपये। आणि डीडी तुम्हाला या नावाने काढावे लागेल। ठीक आहे, 500 रुपये मागासवर्गीयांना, ओपन कॅटेगरीला 750 रुपये। डीडी लावून संपूर्ण डॉक्युमेंट लावून दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचं आहे। ठीक आहे, आता दिलेल्या तुम्हाला या पत्त्यात तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। याची अंतिम तारीख आहे 28 ऑक्टोबर। 28 ऑक्टोबर दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्हाला दिलेल्या पत्र आपला अर्ज सादर करायचा आहे। 28 ऑक्टोबर याची अंतिम तारीख आहे। तुम्ही अर्ज त्या ठिकाणी स्वतः नेऊन देऊ शकता किंवा रजिस्टर पोस्टाने पण पाठवू शकता। ठीक आहे, रजिस्टर टपालाने किंवा स्वतः पण तुम्ही त्या ठिकाणी आपला अर्ज नेऊन देऊ शकता। 28 ऑक्टोबर याची अंतिम तारीख आहे। लक्षात ठेवायचं, अगोदर तुम्हाला गुगल फॉर्मच्या माध्यमातून अर्ज भरावा लागेल, नंतर त्याला डॉक्युमेंट लावावं लागेल, त्याला डीडी लावावं लागेल आणि दिलेल्या पत्त्यावर 28 ऑक्टोबरपर्यंत अर्ज आपला पोहोचला पाहिजे अशा पद्धतीनं पाठवायचा। तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिका अंतर्गत 15 वित्त आयोगाअंतर्गत ही भरती होणार। पहिली जी भरती आहे ती राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत होती, ही आता 15 वित्त आयोगाअंतर्गत भरती होणार आहे। यामध्ये जीएनएम फीमेल 46 जागा आहे, जीएनएम मेल 5 जागा आहे आणि टोटल 51 जागा आहे। ठीक, याची पण अंतिम तारीख मित्रांनो सारखेच आहे, 28 ऑक्टोबर दुपारी 2 वाजेपर्यंत। पत्ता सारखा दिलेला त्याच पत्त्यावर तुम्हाला अर्ज जमा करायचा आहे। ठीक आहे, फक्त अर्ज भरायची लिंक जी आहे हे दोन्हीची वेगवेगळी आहे। लक्षात ठेवायचं, अर्ज भरायची लिंक जी आहे ते वेगवेगळी आहे आणि यामध्ये एएनएमच्या जागा नाही आहे। लक्षात ठेवायचं, यामध्ये एएनएमच्या जागा नाही आहे, यामध्ये फक्त जीएनएमच्या जागा आहे। बाकी प्रोसेस सर्व सारखेच आहे। गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपला अर्ज भरायचा, त्याला संपूर्ण डॉक्युमेंट लावायचे, अनुभव सर्टिफिकेट लावायचा, डीडी लावायचा, ओपन कॅटेगरी 750 रुपये, मागासवर्गीय 500 रुपये या नावाने आपला डीडी काढायचा आणि दिलेल्या पत्त्यावर एक तर रजिस्टर पोस्टाने पाठवायचा किंवा स्वतः नेऊन द्यायचा। वयोमर्यादा आहे या ठिकाणी 18 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे। आणि बाकी मित्रांनो, संपूर्ण डॉक्युमेंट कोणकोणते जोडायचे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। हे व्यवस्थित वाचूनच आपला अर्ज या ठिकाणी भरायचा। संपूर्ण PDF आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला उपलब्ध केला जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। यामध्ये 2 प्रकारच्या भरत्या आहे, एक असणार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आणि दुसरी असणार आहे 15व्या वित्त आयोगाअंतर्गत। 15 वित्त आयोगामध्ये फक्त जीएनएमची पदे आहेत आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एएनएम आणि जीएनएम दोघांची पण पदे दिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, दोघांची गुगल फॉर्म भरायची जी लिंक आहे ती वेगवेगळी आहे। दोन्ही तुम्हाला लिंक लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF पण मिळेल आणि अर्ज भरण्याची लिंक पण मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। हे व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।